मित्रांनो, थ्री इडियट्स पिक्चर हा आपण सर्वांनीच पाहिलेला आहे आणि त्यातलं आपलं सगळ्यांचंच फेव्हरेट कॅरेक्टर कोणतं? तर आपलं रॅन्चो. पण आज आपले रिअल मधले रॅन्चो म्हणजे कोण? तर सोनम वांगचुक सर हे गेल्या 20 दिवसापासून जीवन-मरणाचा संघर्ष करतायत. गेल्या 20 दिवसापासून ते अन्नत्याग करून उपोषणाला बसलेत. कुठं? तर दिल्ली या ठिकाणी जंतर-मंतर या ठिकाणी ते उपोषणाला बसलेत आणि त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत? तर त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत, की हे एज्युकेशन सिस्टम आहे, तर ही पूर्णतः चेंज झाली पाहिजे. थोडासा विचार जर केला ना आपण, तर नेते मंडळी, 4थी पास असणारे नेते मंडळी पैसे वगैरे वाटून हे सगळ्या गोष्टी करून निवडून येतात आणि ते फ्युचर ठरवतात कुणाचं? एक्झाम घ्यायची ठरवतात कुणाचं? हायली क्वालिफाईड एखाद्या ग्रॅज्युएट माणसाची, एखाद्या इंजिनिअर माणसाची, एखाद्या डॉक्टर माणसाची, पी-एच-डी केलेल्या माणसाची जर एक्झाम कधी घ्यायची आहे, काय-काय गोष्टी त्यांना क्रायटेरिया लावायच्या आहेत, हे जर 4थी पास असणारे नेते मंडळी ठरवतायत, तर आपल्या एज्युकेशन सिस्टमवर थुंकलं थुंकलं पाहिजे. आज हा व्हिडिओ मी खूप मनातनं बनवतोय त्यांच्यासाठी आणि म्हणजे ह्या व्हिडिओमागे माझा दुसरा काहीही उद्देश नाहीये. फक्त एक आपला सपोर्ट असावा. आय नो ह्या व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे, लोकं पाहतील. लोकं 2 मिनिटासाठी भावनिक होतील. सगळ्या गोष्टी होतील. थोडं मलाही कमेंटमध्ये चांगलं बोलतील लोकं. हे मला माहिती आहे. पण याच्याने फायदा काय होणार नाहीये. जोपर्यंत आपण त्यांच्यापर्यंत रिअलमध्ये पोहोचू शकत नाही किंवा आपल्या परीने आपण सिस्टम बदलायचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टींचा काही एक फायदा होत नाहीये. आतापर्यंत ह्या गोष्टीवर बोलणारं कोण नव्हतं. थोडासा विचार करा ना. नीटचा पेपर आता कॅन्सल झाला. ओके. पुन्हा रिनीटची एक्झाम दिली आणि त्याचा रिझल्ट पण लागलेला आहे. बरोबर. पण विद्यार्थी मित्रांनो विचार करा, तुम्ही गेलायत 2 वर्ष, 3 वर्ष ड्रॉप घेऊ ज्या एक्झामसाठी तुम्ही प्रिपेअर केलाय. फायनली ती एक्झाम दिली आहे तुम्ही. ओके. आणि त्याच्यानंतर तुम्ही घरी येताय आणि मग तुम्हाला समजते की एक्झाम कॅन्सल झाली आहे आणि पुन्हा एक्झाम होणार आहे. पण असा विद्यार्थी असणार आहे, की ज्याने कोटा असेल, मोठमोठ्या शहरामध्ये फ्लॅट्स घेतले असतील भाड्याने. मग ते फ्लॅट सोडले असतील, सगळे सामान वगैरे सगळं घरी आणलं असणार आहे आणि मग त्यांना समजते पुन्हा एक्झाम होणार आहे. मग पुन्हा कोचिंग सेंटरच्या फीस भरा. पुन्हा सगळ्या पहिल्यापासून गोष्टी करा. मग ह्या कशामुळं? अहो साधा पेपर तुम्हाला सांभाळता येत नाही. पेपर पेपर सांभाळता येत नाही. एवढी मोठी सिस्टम आहे. एवढा पैसा आपला देश एज्युकेशन सिस्टमवर खर्च करतोय. साधे तुम्हाला पेपर सांभाळता येत नाहीत. कोण असं आलतू-फालतू येऊन तुमचा पेपर लीक करून जातंय. बरोबर आणि त्याच्यामुळे लगेच तुम्ही अख्ख्या देशासाठी असणारं सगळी परीक्षा कॅन्सल करताय आणि पुन्हा एक्झाम घ्या म्हणताय. बरं, आणखीन एक नवीन गोष्ट काय? तर पेपर टेलिग्रामवरनं लीक होतो. त्याच्यामुळे टेलिग्राम बंद केलं. 2-3 दिवसासाठी टेलिग्राम बंद होतं. मान्य आहे. अहो, पण विद्यार्थ्याला पेपर शेअर करायला तो WhatsAppवरनं करेल की. तो डायरेक्ट फिजिकल कॉपी देईल. तुम्ही पेपर फुटणं बंद करा. तुम्ही पेपर फुटणं बंद करा. हे माध्यमं बंद करून काय होणार आहे? जर पेपर फुटला नाही, तर विद्यार्थी किंवा काय जे फ्रॉडस्टर असतील, काय जे एजंट असतील, ते काय शेअर करणार Telegram वगैरे ह्या ठिकाणाहून? बरोबर आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी खटकतात. ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी खटकतात. म्हणजे त्याच्यातले आवाज उठवणारे माणसं कमी असतात. पण कमी असतात याचा अर्थ नसतात असं नाही. सोनम वांगचुक सरांसारखे माणसं असतात आणि आपलं कर्तव्य बनतं, की त्यांना सपोर्ट आपण केलाच पाहिजे. विचार करा ना, काय नाहीये ह्या माणसाकडे? काय नाहीये? पैसा, धन, दौलत, संपत्ती सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी आहेत. बरं फेमस पण आहेत. अहो, ज्या माणसावर पिक्चर बनलाय तो माणूस फेमस नाही का? आता भरपूर सारे मी बातम्या वगैरे बघतो, की काय तर फक्त एक प्रोपगेंडा आहे किंवा फेमस होण्यासाठी करतात. पण ज्या माणसावर एवढा मोठा पिक्चर बनलाय, एवढा फेमस पिक्चर बनलाय, तो माणूस फेमस नाहीये का? त्यांना काय गरज आहे या पब्लिसिटीची? असल्या मीडिया थ्रू पब्लिसिटीची काय गरज आहे त्यांना? बरोबर. पण त्यांच्या मनात कुठेतरी त्यांना वाटत असणार आहे, की बाबा ही सिस्टम चेंज झाली पाहिजे. बरोबर. मग त्यासाठीच आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचंय. एकत्र यायचंय म्हणजे काय करायचं आपल्याला? फक्त व्हिडिओज वगैरे नाही बनवायचे. रिअलमध्ये Instagram हँडल्स असतील, त्याच्यानंतर Twitter असतील, याला सपोर्ट करायचा आहे. गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला टॅग करायचं आहे, गव्हर्नमेंटच्या अकाउंट्सला टॅग करायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. गव्हर्नमेंटवर कुठेतरी प्रेशर आला पाहिजे. आता बरेचसे जण बोलतात, की सोनम वांगचुक सरांना, की तुम्ही उपोषण सोडा. काय करणार आहे उपोषण सोडून? काय करणार? त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यात का? नाही. बरं सरकार त्यांच्याकडे लक्ष देतंय का? तर बिलकुल नाही. हे पहा माझा पॉलिटिक्स वगैरे, सरकार वगैरे ह्या गोष्टीशी काही एक संबंध नाही. फक्त एक सामान्य नागरिक किंवा एक थोडक्यात 4-2 लोकं, 4-2 मुलं आपल्याला फॉलो करतायत. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतोय. त्यांच्यासाठी बनवतोय. आता लोकांनी अजून काय सुरू केलंय, तर आमिर खान असेल म्हणजे ज्या फिल्ममध्ये ते जे कॅरेक्टर होते, तर त्यांनी व्हिडिओ बनवावं. व्हिडिओ बनवून होणार काय आहे ते सांगा ना मला? व्हिडिओ बनवून यांच्या मागण्या पूर्ण होणार आहेत का? तर नाही होणार. आपल्याला पूर्ण व्यवस्थित एक प्लॅन करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ना की फक्त सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून व्ह्यूज कमवून ह्या गोष्टी नाही करायच्या आपल्याला. ज्यांना शक्य असेल तर 20 तारखेला 20 जुलैला त्यांनी बोलावलंय सगळ्यांना बरोबर संसद भवनच्या इथं. मग ज्यांना शक्य असेल ते नक्की वेळात वेळ काढून जा. आता हे पहा मी खूप दूर राहतो महाराष्ट्रामधनं साताऱ्यामध्ये मी राहतोय. बरोबर आहे. मला तर एवढ्या लांब येणं शक्य नाहीये. पण मी ऑनलाईन ज्या असेल त्या गोष्टी त्यांना प्रोव्हाईड करतोय किंवा
त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर सोशल मीडियावर जे हॅशटॅग्स वगैरे चालवले जातात, ओके, तर त्यांनाही मी सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. मग ज्या गोष्टी आपल्याकडनं शक्य होतील त्या गोष्टी प्रत्येकाने करा आणि ॲज अ कर्तव्य म्हणून करा. बरेचसे जण म्हणतात, की आमचं शिक्षण पूर्ण झालं, आता आम्हाला काय करायचं नाही त्या शिक्षणाच्या बाबतीत. माझी इंजिनिअरिंग कंप्लीट झाली, मला काही करायचं नाही. पण येणारी आमची पिढी आहे ना, बरोबर? येणारी पिढी आहे, त्याच्यानंतर भाऊ-बहीण ह्या सगळ्या गोष्टी येतं. मग इथं थोडंसं आपण सीरियसनेस कुठेतरी घेतला पाहिजे आणि प्रत्येकच गोष्टीची हसी मजाक नाही केली पाहिजे. खूप सारे जोक्स वगैरे Instagramवर व्हायरल होतात आणि त्याचं अक्षरशः मनातनं खूप वाईट वाटतं, की एखादा माणूस एवढा जीव तोडून गोष्टी करतो. अहो, साधं एक टाईमचं आपल्याला जेवण नाही भेटलं, तर आपल्याला राग येणं चालू होतं, कसं तरी वाटतं. बरोबर आहे, करमत नाही. संध्याकाळी साधं तुम्ही उपाशी राहून पहा बरं, रात्रभर झोप येते का तुम्हाला? नाही येत. मग हे व्यक्ती गेल्या 20 दिवसापासून त्यांनी अन्न-पाणी त्यागलंय. मग त्या माणसासाठी आपल्या हृदयात थोडी तरी कुठे जागा असेल ना, तर नक्की आपल्याला सपोर्ट करा. नक्की जे काही प्रयत्न आपल्याकडनं होईल ते आपण नक्की करणार आहेत. अहो स्कॅम किती व्हायचे स्कॅम मला सांगा. टी-ई-टीचा पेपर होता. ज्यांना माहिती असेल त्याच्यासाठी सांगतो. टी-ई-टीचा पेपर होता. आदल्या दिवशी न्यूज येते की पेपर फुटला, पेपर कॅन्सल. तर काय आहे? सी-ई-टीच्या ह्याच्यामध्ये आपलं एम-एस-टी सी-ई-टी जी आहे, ओके, तर त्याच्यामध्ये काय होतंय, तर पहा ज्यांना 10वी-12वी त्यांचं पासिंग अवघड आहे, ते सी-ई-टीत 99 पर्सेंटाइल घेऊन येतात. कसं काय आणतायत हे 99 पर्सेंटाइल आणि हे मुलं कुठं टॉप कॉलेजमध्ये जाऊन बसतात. बरोबर. मग त्याच्यामुळे एखादा जर गरीब विद्यार्थी असेल, होतकरू विद्यार्थी असेल, तो अभ्यास करून कुठेतरी त्याच्या घराची समजा एक आपण जे काय म्हणतो परिस्थिती बदलवण्याचं स्वप्न ठेवत असेल आणि त्याला ज्यावेळेस कळतं अशा-अशा गोष्टी होतात. मग एज्युकेशन सिस्टमवर त्यांनी किती विश्वास ठेवावा? किती विश्वास ठेवावा सांगा बरं तुम्ही मला? मग ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टी थांबायचं असेल तर प्रत्येकाला पर्सनली रस्त्यावर उतरावं लागणार आहे. पर्सनली. प्रत्येकाला. फक्त ऑनलाईन सपोर्ट करून काही फायदा नाहीये. पर्सनली ज्यांना जमत असेल, तर ते पर्सनली फिजिकली जा तिथं. जा. ज्यांना जमत नसेल ठीक आहे, काही अडचण नाहीये. जमत नसेल काही अडचण नाहीये. तुम्ही ऑनलाईनही करू शकता, सगळ्या गोष्टी करू शकता. पण कृपया ह्या गोष्टीला थोडंसं सिरियसली घ्या. कारण एज्युकेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्याशिवाय माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. ओके. ते पिल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. मग हे वाघिणीचं दूध प्युअर फॉर्ममध्ये सगळीकडे पोहोचलं पाहिजे. आणि काय मागण्या तरी काय आहेत बघा की काय मागण्या आहेत? ठीक आहे, राजीनामा वगैरे ठीक आहे. राजीनामा घेऊन तरी काय करणार आहेत? बरोबर. दुसरा कोणतरी लीडर येईल, त्याच पक्षाचे कारण सरकार त्यांचं आहे. दुसरा कोणतरी लीडर येईल आणि त्याच पद्धतीने पेपर लीक वगैरे चालणार. पण हे पूर्णतः बंद झालं पाहिजे. यासाठी ही आपली मागणी आहे आणि ही पूर्ण झालीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. मग मी पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओच्या शेवटी, की आय सपोर्ट सोनम वांगचुक सर आणि तुम्ही जर सपोर्ट करत असाल तर कमेंटमध्ये प्लीज लिहा, आय सपोर्ट सोनम वांगचुक सर. ऑल द बेस्ट.